वाईट हेतू चर्चेत अडथळा ठरतोय। इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी मोठं वक्तव्य केलंय। नाकेबंदी आणि धमक्या यामुळे चर्चेत अडथळा येतोय असं त्यांचं म्हणणं आहे। आश्वासन मोडणं ही देखील एक मोठी समस्या आहे। खोटी आश्वासनं जग बघतंय, पेझेश्कियान यांनी अमेरिकेवर टीका केलेली आहे। बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात, पण सुनेत्रा पवारांचंच पारडं जड। राहुरीत अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यात लढत। सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला, तर अक्षय कर्डिलेंनीही मतदानाचा हक्क बजावला। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान। 16 जिल्ह्यांसाठी 152 जागांसाठी मतदार हक्क बजावणार। तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सगळ्या 234 जागांवर आज मतदान। स्टॅलिनची द्रमुक आणि एनडीए यांच्यात प्रमुख लढत। अभिनेता विजयला तमिळींचा कसा कौल मिळतो याची उत्कंठा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची नोटीस। मोदींना दहशतवादी म्हटल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं। 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त, सत्य लपू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा पवित्रा। बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली, पण 22 कोटी रुपये लाटणाऱ्या 12,000 पुरुषांना अजून नोटिसा सुद्धा नाहीत। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कोणताच प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू, इराणची धमकी। आयआरजीसीनं इंटरनेट केबल्सचे नकाशे जारी केले। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आखातात 2000 जहाजं अडकली, 20,000 नाविक संकटात, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचा दावा। धाराशिव आणि साताऱ्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पपईच्या बागा जमीनदोस्त। साताऱ्यात वाढत्या उकाड्यामध्ये लोकांना दिलासा। लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाजांचा फ्लॉप शो, राजस्थान रॉयल्सचा 40 धावांनी विजय। रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।